नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र व मी अमोल देशमुख स्वागत करतो. शिक्षक भरती 2026च्या बाबतीत एक हायकोर्टाने अध्यादेश दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्यांनी पुढील प्रक्रिया जी आहे ना तर ती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जी आहे तर ती SOP दिलेली आहे आणि त्या SOP प्रमाणेच आता काय होणार आहे की भरती प्रक्रिया होणार आहे. आता नेमकं भरती प्रक्रिया कशी होणार आहे हे आपण समजून घेऊ. संपूर्ण माहिती जी ना तर त्या आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. तत्पूर्वी आपलं रिअल इंग्लिश ॲक्विजिशन म्हणजे व्याकरणाचा कुठलाही नियमाचा अभ्यास न करता तुम्ही इंग्रजी बोलायला कसं शिकू शकता यावरती आपण भाषा अवगत करायचा जो कोर्स आहे तो लॉन्च केलेला आहे. It will cost you only for 49 rupees. Believe me, you don't need to study and learn and memorize any grammar rule or vocabulary word. You will be able to speak English fluently and confidently. Believe me, कोर्स फार अमेझिंग आहे. हार्दिक्स IPL हा पहिला लेसन सेट आहे. 10 सिक्रेट रूल्स आहे. आपल्याला जर समजा शिक्षक म्हणून जर आपल्याला साध्य व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या भाषेचं नॉलेज जे आपलं नॉलेज जे आहे तर ते इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्म करता आलं पाहिजे. जर आपण आपलं नॉलेज इंग्रजीमध्ये बोलू शकत नसेल तर समोरच्या माणसाला असं वाटतं की आपण आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या विषयामध्ये परफेक्ट नाही असं वाटू शकतं. एनिवेज तुम्ही कन्सिडर करू शकता. इफ यू really want to work on yourself, then go ahead and download this application. Rest, if you have any doubt, just reach me out on 70066155 Okay, so we have a GR. Okay, हा GR आहे. ठीक आहे. हा GR जो आहे तर हा 30 मार्चचा आहे आणि मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत हा जो आहे तर हा GR आलेला आहे. आता हा GR असं काय झालं की शासनाला किंवा हायकोर्टाला जे आहे ना तर ते शिक्षक भरतीच्या या प्रोसेसमध्ये जे आहे तर तो अतिशय महत्त्वाचा निर्णय द्यावा लागलेला आहे. आधी काय होतं ते आपण समजून घेऊया. मी आपल्यासाठी सगळे मुद्दे जे आहेत तर ते संकलित केलेले आहे. आधी काय होतं, समस्या नेमकं कुठं होती, ठीक आहे, न्यायालयाचा आदेश का आला, कशामुळे न्यायालय जे आहे तर ते या गेममध्ये आलेलं आहे आणि आता नवीन काय नियम आहेत, नवीन SOP काय आहे आणि संपूर्ण प्रक्रिया कशी होणार आणि इन दी एंड ही जी शिक्षक भरती जी कमीत कमी 10,000 प्लस येणार आहे तर ती कशी होऊ शकते आणि कधी होणार आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. आता आधी काय होतं हे जर समजलं तर आता नवीन काय आलेलं आहे यामध्ये तुम्हाला समजायला काय आहे की थोडंसं एक रेफरन्स लागत होतं. अगोदर काय होतं की 2017 पासून शिक्षक भरती जी आहे ना तर ती पवित्र पोर्टलवरूनच करायची होती आणि टेटच्या गुणावर आधारित पूर्णपणे मेरिटवर भरती करायची अशी व्यवस्था होती. 2017 पासून हा जो GR आहे यामध्ये देखील सांगितलेला आहे की 2017 पासून जे आहे ना तर ते काय की सगळी प्रोसेस जी आहे 17 पासून खाजगी अनुदानित सगळ्या कॉलेजची जी भरती जी आहे ना तर ती टेट मार्फतच व्हायला पाहिजे आणि ते ही कशी मेरिटवर आधारित जी आहे ना तर ती व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र काय व्हायचं की काही शाळांना जे ना तर ते पोर्टल वापरलं नाही. बिना पोर्टल वापरता त्यांनी काय केलं की स्वतःच्या पद्धतीने जे ना तर ती शिक्षक भरती केली, म्हणजे नियम धाब्यावर ठेवून भरती केली आणि त्यांनी काही कारणं दिले की बाबा तुम्हाला पोर्टलवरून भरती करा सांगितली, तुम्ही काय केली नाही, तर आमच्याकडे लॉगिन ID नाही आहे, ठीक आहे, लॉगिन ID मिळाला नाही, अधिकाऱ्यांनी आम्हाला वेळेत प्रतिसाद दिला नाही, पत्रव्यवहार व्यवस्थित झाला नाही, त्याचं आम्हाला उत्तर वगैरे आलेलं नाही किंवा बऱ्याच वेळ सांगायचे की इंटरनेटचा इश्यू आहे, आमचं गाव म्हणजे अशा याच्यावर आहे की तिथं इंटरनेट नाही आहे, पोर्टल व्यवस्थित चालत नाही आहे, अशा प्रकारची जी कारणं आहेत ना तर दिली आणि जी मूळ भरती प्रक्रिया जी पोर्टलवरून व्हायला पाहिजे होती तिला बायपास केलं आणि स्वतःचे काही कॅन्डिडेट जे आहे तर ते या भरतीमुळे काय झालेलं आहे की इंजेक्ट केलेले आहे. यामुळं अनेक जे आहे ना तर त्या अनियमित भरत्या झालेल्या आहेत. ज्या वेळेस भरती व्हायला पाहिजे त्यावेळेस न होता बऱ्याचशा लेट झालेल्या आहे, ठीक आहे, आणि त्या भरतीला मान्यता मिळाली नाही तरी पण ते लोक जे आहेत ना तर ते भरती झालेले आहे, ठीक आहे. आणि या भरतीच्या विरोधामध्ये अनेक शिक्षक संस्था ज्या आहेत ना तर त्या कोर्टात गेल्या की बाबा आमचं त्यावेळेस असा प्रॉब्लेम होता, आम्हाला थोडी माहिती आहे की बाबा पोर्टल चालत नव्हतं, लॉगिन ID नव्हती, काही नव्हती, मग तुम्ही आता कसं काय करू शकता. तर शिक्षण आणि शिक्षक आणि संस्था ज्या आहेत ना तर त्या कोर्टात गेलेल्या आहेत. कारण की जर समजा एखादा शिक्षक आपण लावून घेतलेला आहे आणि जर वरूनच असं कळालं की बाबा ही प्रोसेस फॉलो न करता तुम्ही घेतलं म्हणून तुमचं शिक्षक पद रद्द होतंय तर ती संस्थाही गोत्यात येते आणि ते शिक्षक जे आहेत तर त्यांच्यावरही एक बडगा येऊ शकतो कारवाईचा. ना आता नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊया. मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या की पोर्टल बायपास करून जे ना तर ती भरती केलेली आहे, म्हणजे जाणून बुजून म्हणा किंवा काही
तांत्रिक कारणामुळे जे आहे ना तर ती नियम असूनही थेट भरती जी आहे ना तर ती केली जात नव्हती. ठीक आहे, पोर्टलवरूनच भरती करायला पाहिजे होती. 2017 पासूनचा नियम आहे, पण तो झाला नव्हता. ठीक आहे, अधिकारी जे आहे ना तर ते वेळेत काम करत नव्हते. ठीक आहे, जे काही शिक्षक अधिकारी, आता काही गोष्टी ज्या आहेत तर त्या युट्यूबवर सारखं बोलणं म्हणजे काही योग्य नाही, कारण की सगळ्यात जास्त जो भ्रष्टाचार आहे तर तो आपल्या शिक्षण क्षेत्रातच आहे. मग अधिकारी वेळ जे आहेत ना तर ते टाळत होते किंवा त्या वेळेत काम करत नव्हते. मग लॉग इन असेल, त्यांचं संच मान्यता असेल, देन समायोजन असेल किंवा व्हेरिफिकेशन असेल, हे सगळं जे आहे ना तर ते डिले व्हायचं. म्हणजे त्याच्यावर काय यायचं की बाबा लेट होत चालायचं. ठीक आहे, आणि लेट होत गेलं ना की नंतर मग हा चला बाबा कसं तरी करून घ्या, एकदा तुमचं भिजतो घोंगडं जे आहे ना तर ते एकदा वाळू घाला आणि एकदा करून घ्या. अशा पद्धतीने काय केलेलं आहे की वेळ खाऊपणामुळे काय केलेलं आहे की शिक्षक आणि संस्था यांनी जो आहे तर तो आपला जो पत्ता आहे तर तो त्यामध्ये मिक्स करून लावलेला आहे, असं शासनाचं म्हणणं आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेस काय केलेलं आहे की चुकीच्या जाहिराती पण दिलेल्या आहे. म्हणजे सर्क्युलेशन असलेल्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती जी आहे ना तर त्या दिलेल्याच नाही. आता नवीन जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जी जाहिरात द्यायची आहे ना तर ती सांगितलेल्या वृत्तपत्रामध्ये, ठरवलेल्या वृत्तपत्रामध्ये द्यायची आहे, विभागावरती द्यायची आहे आणि राज्यस्तरीय देखील तुम्हाला जाहिराती द्यावं लागणार आहे. ठीक आहे, आता ही जी SOP जी नवीन आहे ना तर ते यामध्ये सगळं काही दिलेलं ते पण आपण पुढे पाहूया. ठीक आहे, आणि कमी सर्क्युलेशन म्हणजे ज्यांचा खपत जास्त नाही त्या वृत्तपत्राचा, संध्याकाळचं वृत्तपत्र आहे 50-100 किंवा 200-400-500 फक्त त्यांचे पेपर जातात, अशा वृत्तपत्रामध्ये जाहिराती दिल्या होत्या आणि त्यांनी काय झालं की मिसलिडिंग झाली ती. ठीक आहे, नंतर काय होतं की समन्वयाचा अभाव होता. ठीक आहे, म्हणजे उमेदवार असेल, संस्था असेल आणि अधिकारी यांच्यामध्ये प्रॉपर जो आहे ना तर तो कम्युनिकेशन नव्हतं किंवा कोऑर्डिनेशन नव्हतं. ठीक आहे, म्हणून काय झालं की पोर्टलवरती माहिती अपडेट झाली नाही किंवा पोर्टलला ती माहिती जो पुरवल्या गेली नाही किंवा टाळाटाळ झाली, त्यामुळे समन्वयाचा अभाव झाला. यामुळे भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती विस्कळीत आणि फार गोंधळलेली होती. कोण पोर्टलहून आलं, कोण नाही आलेलं, कोणाचं टेट पास आहे, कोणाचं नाही आहे, कोणाचं इंटरनल प्रमोशन केलेलं आहे, काय हा सगळा जो गोंधळ आहे ना तर तो आला होता. मग आता यामध्येच न्यायालयाचा आदेश जो आहे ना तर तो आलेला आहे. आता हा न्यायालयाचा आदेश का आलेला आहे, मुख्य कारण तुम्हाला कळालं. आता 2025 मध्ये ना विशेष करून अनेक याचिका ज्या आहेत ना तर त्या दाखल झालेल्या आहेत. 2025 मध्ये भरपूर अशी प्रकरणं जी आहेत ना तर ती न्यायालयात गेलेली आहेत. मग न्यायालयाने काय पाहिलं की काही संस्था ज्या आहेत ना तर त्या चुकीच्या माहिती जी आहेत ना तर त्या देत होत्या. म्हणजे माहिती जाणून बुजून पर्पजली तोडून मोडून आपल्या फायद्यासाठी रियालिटी बेंड करून जे आहे ना तर ती परिस्थिती सांगितल्या जात होती आणि मागच्या दरवाज्यानं आपले पाहिजे तसे कॅन्डिडेट जे आहेत तर ते भरती करून घ्यायची ही जी प्रक्रिया आहे ना तर ती म्हणजे उठून दिसली ती कुणाला, माननीय उच्च न्यायालयाला. आणि पोर्टल न वापरता जे आहेत ना तर ती भरती केलेली होती. त्यामुळे न्यायालयाने काय केलेली आहे की नाराजी व्यक्त केलेली आहे. 2017 पासून तुम्हाला सांगितलेलं आहे की एक SOP बनवलेली आहे, तरी पण ती जर फॉलो होत नसेल, शिक्षक लोक, संस्था, बाकीचे शिक्षक अधिकारी जे आहेत तर ते त्यांना जर कोर्टात जर प्रत्येक वेळेस यावं लागत असेल तर हा वेळेचा अपव्यय आहे. ठीक आहे, आणि यामुळे जे आहे ना तर ते कोर्ट नाराज झालेला आहे आणि म्हणून न्यायालयाने काय केलेलं आहे की मुख्य निर्देश दिलेला आहे. आजचा हा जो GR आहे 30 तारखेचा हा मुख्य निर्देश आहे. आता यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की पोर्टल शिवाय झालेल्या भरतीचा पूर्ण अहवाल जो आहे ना तर तो आता सादर करावा लागणार आहे. म्हणजे सगळ्या ज्या शाळा असतील तर शाळांची चौकशीच लागलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पोर्टल शिवाय झालेल्या सगळ्या भरतीचा अहवाल त्यांना जो आहे ना तर तो करावा लागणार आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जी आहे ना तर ती तयार करायला सांगितलेली आहे. प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी जे आहे ना तर ते शासनाला काय दिलेलं आहे की आदेश दिलेला आहे. आणि हा आदेश जो आहे तर तो 16 ऑक्टोबर 2025च्या निर्णयातून दिला होता आणि 16 ऑक्टोबर 2025च्या नंतरच हायकोर्टामध्ये खूप जास्त जे आहेत ना तर त्या केसेस पडल्या होत्या. ठीक आहे, की बाबा आता आमचं तर असं पोर्टलच्या माध्यमातून झालेलं नाही, कारण त्यावेळेस असा टेक्निकल प्रॉब्लेम होता, पोर्टल चालत नव्हतं, लॉग इन ID नव्हतं, पासवर्ड रिसेट नव्हता, कोणी सांगणारं नव्हतं. ठीक आहे, तर सुट्ट्या होत्या वगैरे अशा तसे कारणं होते आणि मग त्यांनी त्यांचे काम जे आहे तर ते ऑफलाईन पद्धतीने सही शिक्का वगैरे घेऊन ते केलेले आहेत. तर ती जे आहे तर ते आता रद्दबातल होणार आहे. किंवा तुम्ही ती भरती बिना पोर्टलची केली असेल तर कुठले शिक्षण अधिकारी म्हणा किंवा कुठली प्रोसेस जी आहे ऑफलाईन या अगोदर जशी प्रोसेस चालायची तर त्याच पद्धतीने केलेली आहे की नाही, तर हा संपूर्ण अहवाल जो आहे ना तर तो त्यांना सादर करायचा सांगितलेला आहे. आता सरकारनं नवीन काय केलं, GR हा 2026चा GR आहे, तर यामध्ये काय केलेलं आहे, सगळ्यात अगोदर समिती स्थापन केलेली आहे. प्रत्येक विभागात 3 सदस्यीय समिती जी आहे ना तर ती स्थापन केलेली आहे. ठीक आहे, आणि
2017 पासून पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या सगळ्या भरती ज्या आहेत, प्रत्येक शाळेची भरती जी आहेत ना, तर ती त्यांनी तपासलेली आहे. 3 काय म्हणतात की सदस्य जे आहेत ना, तर ती यांची यामध्ये हे पण दिलेली आहे. आणि यामध्ये नोडल ऑफिसर म्हणून ठीक आहे आता विभागीय शिक्षण उपसंचालक हे अध्यक्षस्थानी असणार आहे. संबंधित शिक्षण विभागातील हे जे आहेत ना तर तिथं असणार आहेत. आणि जिल्हास्तरीय नोडल ऑफिसर जे आहेत ना तर ते देखील असणार आहे. राज्यस्तरीय नोडल ऑफिसर असणार आहे. म्हणजे तहसीलदारच्या लेवलची जी माणसं आहेत ना तर ते नोडल ऑफिसर म्हणून इथं अपॉइंट होतील की बाबा यांनी जे काम केलं तर हे व्यवस्थित चालतंय की नाही, कम्युनिकेशन वगैरे व्यवस्थित होतं की नाही, म्हणून नोडल अधिकारी म्हणून शिक्षण संचालक यांची असेल. ठीक आहे, शिक्षण संचालक जे आहे ना तर ते यामध्ये असणार आहे ना. आता पुढे जर पाहिलं आपण तर याची जी डेडलाईन आहे तर हे कधीपर्यंत आटपायला सांगितलेलं आहे की तुमची भरती बिना पोर्टलची झालेली आहे की नाही, तर याच्यासाठी एक तारीख आलेली आहे 15 मे 2026 पर्यंत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. अहवाल जो आहे तर तो सादर केला जाणार आहे. नंतर मग त्याचे काय होणार आहे की SOP तयार होणार आहे. अहवाल येईल, ठीक आहे, आणि मग किती खोटे प्रकरण आहे किती खरे प्रकरण आहे ते सॉर्ट आउट झाल्यानंतर भरतीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ना तर ती निश्चित करायची आहे. आता निश्चित करण्यासाठी SOP जी आहे ना तर ती कडक नियमामध्ये हायकोर्टानं सांगितलं आहे की यानंतर भरती पोर्टल शिवाय होणार नाही. ठीक आहे, जर झाली तर त्याला मान्यता मिळणार नाही आणि अशा संस्थेवर जे आहे ना तर ती कारवाई होईल. ते जे शिक्षक असतील त्यांची पगार होणार नाही. संस्थेचे देखील जे आहे ना तर ते अनुदान जे आहे तर त्यावरती देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, नंतर नवीन प्रक्रिया काय आहे आपण ते देखील समजून घेऊया. आता स्टेप बाय स्टेप नवीन प्रक्रिया काय आहे की संस्था काय करेल, शाळेची मान्यता तपासेल. ठीक आहे, शिक्षण अधिकारी वगैरे हे जे आहेत ना तर ते पण या गेममध्ये येणार आहे आणि शाळेची जी मान्यता आहे ना तर ती तपासणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करेल. अतिरिक्त झालेले असतील शिक्षक, म्हणजे एकतर विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर शिक्षक जास्त झालेले असतील किंवा विद्यार्थी संख्या वाढली असेल अतिरिक्त तुकडीची तर त्याची देखील मान्यता जी आहे ना तर ती घ्यावं लागते. अतिरिक्त शिक्षक जे आहे तर ते मान्यता करून घ्यावं लागतात. तर हे समायोजन जे आहे ना तर ते करून घेतील. रिक्त पद जे आहे ना तर ते निश्चित करतील. संस्था ज्या आहेत तर त्या काय करतील की आपल्याकडे किती पद निश्चित आहे, किती पद आहेत तर ते निश्चित करतील. पवित्र पोर्टलवर त्यांना अगोदर काय करावं लागणार आहे, याची नोंदणी करावी लागणार आहे. नंबर 2 काय करतील, ते रिक्त पदाची नोंद करतील. किती कोणत्या विषयासाठी आहे, कोणत्या इयत्तासाठी आहे, आरक्षण तपशील जे आहे ना तर ते देखील तपासलं जाईल. आरक्षणाचं रोस्टर जे आहे ना तर ते देखील तपासलं जाईल. नंतर ते व्हेरीफाय पण होईल. नंतर सक्षम प्राधिकरणाकडून काय आहे ते व्हेरीफाय देखील करण्यात येईल. ते नंतर स्टेप 3 मध्ये जाहिरात द्यायची आहे. पोर्टलवर तुम्हाला जाहिरात जी आहे ना तर ती प्रकाशित करायची आहे. पवित्र पोर्टलवर देखील तुम्हाला जाहिरात द्यावी लागणार आहे आणि किमान 2 मोठ्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यायची आहे, ज्याचा खप जो आहे ना तर तो जास्त असायला पाहिजे आणि त्यापैकी एक कमीत कमी मराठी वृत्तपत्र असणं आवश्यक आहे. आणि जर चुकीच्या वृत्तपत्रात जाहिरात दिली, म्हणजे संध्याकाळचं सायन दैनिक असेल 1000-2000 जर याची असेल त्याच्यात जर जाहिरात दिली तर जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवरची ती रद्द करण्यात येईल, असं स्पष्ट शब्दामध्ये हायकोर्टानं सांगितलेलं आहे. आता उमेदवारांसाठी काय प्रक्रिया असायला पाहिजे ते देखील हायकोर्टानं सांगितलेलं आहे. सगळ्यात अगोदर पोर्टलवर नोंदणी करावं लागणार आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला जे प्रेफरन्स दिलेले आहे, मला वाटतं 50 प्रेफरन्स आहे किंवा कमी जास्त होऊ शकतात किंवा मला एक्झॅक्ट त्याबद्दल माहिती नाही, पण जर काही चुकलं असेल तर अधोरेखित करा. ठीक आहे, प्रेफरन्स भरून काय करायचं आहे, लॉक करायचं आहे आणि नंतर मेरिटनुसारच काय होणार आहे, निवड होणार आहे. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा. निवड प्रक्रियेमध्ये जर इंटरव्ह्यू नसेल, डायरेक्ट मेरिटनुसार जर निवड असेल तर त्यांचं काय होणार की कागदपत्र पडताळणी होणार आणि रोस्टर वगैरे जे आहे त्या आरक्षणाचं ते देखील चेक होणार. आणि जर इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यू प्लस अध्यापन कौशल्य चाचणी जी आहे तर ते देखील होणार आणि नंतरच मग काय होणार आहे की अंतिम निवड जी आहे ना तर ती होणार आहे. नंतर नियुक्ती कशी होईल, अपॉइंटमेंट ऑर्डर देण्यात येईल नंतर. ठीक आहे, आणि त्या अपॉइंटमेंट लेटरची जी नोंद आहे तर ती पोर्टलला देखील करावं लागणार आहे की आम्ही मुलाखत म्हणा किंवा परीक्षा तर नाही, समजा मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी वगैरे इंटरव्ह्यू वगैरे घेऊन हा कॅन्डिडेट इथला जो आहे तर तो याचं काय केलेलं आहे, सिलेक्शन केलं. मग ते पोर्टलवर माहिती राहील. मग पोर्टलवरती विद्यार्थ्याची माहिती एका साईडला आणि मागच्या याला काय आहे की सगळ्या संस्था आहे तर ते पोर्टल जे आहे तर ते अशा पद्धतीने काम करणार आहे.
नंतर जो उमेदवार जो आहे तर तो रुजू होईल, नंतर मग त्यांची वेतन प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होईल, शालार्थ सिस्टममध्ये त्यांची नोंद येईल, पवित्र पोर्टल झाल्यानंतर शालार्थ सिस्टममध्ये नोंद येईल आणि नंतर प्रत्यक्ष जे आहे ना तर ते त्यांचं काय होईल, वेतन सुरू होईल, पगार सुरू होईल. ठीक आहे. जर काही तक्रारी जर असेल तर त्यामध्ये 7 दिवसात तक्रार करता येते. ठीक आहे. आणि 7 दिवसात जो आहे ना तर तो ऑनलाईनच निर्णय येईल आणि जर तुम्ही सॅटिस्फाय नसाल तर पुढे म्हणजे त्याला हे करू शकता. ठीक आहे, अपील करू शकता. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा नियम जो हायकोर्टनं सांगितलेला तर तो म्हणजे काय की पोर्टल शिवाय कसलीही भरती, कोणाचीही भरती व्हायला नको आणि हे मान्य होणार नाही. संस्थेवरती कारवाई होईल आणि जे शिक्षक यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर त्या शिक्षकांवर देखील जे आहे ना तर ती कारवाई होणार आहे. लक्षात घ्या, आधी डायरेक्ट आणि अनियमित भरती जी आहे ना तर ती होत होती. ठीक आहे, काहीशी ऑफलाईन पद्धतीने. ठीक आहे. तर त्यामध्ये डिले, कोऑर्डिनेशनचा अभाव आणि पोर्टलला जे आहे ना तर ते बायपास करून आपला जो कॅन्डिडेट आहे तो इंजेक्ट करण्यात यायचं. पण न्यायालयानं आता कडक आदेश दिलेला आहे की बाबा हो, आता तुमचे जे जुने जे कारभार होते ना ते बंद करा. ठीक आहे. त्याच्यासाठी समिती लागू केलेली आहे, SOP लागू केलेली आहे आणि स्ट्रिक्ट नियम जे तर ते केलेले आहे. म्हणजे आता काय आहे की पूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन, ट्रान्सपरंट आणि टाइम बाउंड झालेली आहे. म्हणजे वेळेच्या आत, म्हणजे 15 मेच्या आत जो आहे तर तो सगळ्या जिल्ह्यांचा म्हणजे महाराष्ट्राचा जो ज्या अगोदर भरत्या झालेल्या बिना पोर्टलच्या त्यांचा अहवाल येईल आणि नंतर बिंदू नामावली प्रक्रिया सुरू होईल. ठीक आहे. प्रत्येक शाळाची जी बिंदू नामावली पण त्यामध्ये झालेली असणार आहे आणि नंतर मेच्या मागे पुढे जे आहे तर ती जाहिरात येऊ शकते आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जे आहे तर ती जाहिरात शिक्षक भरती झालेली असणार आहे. आणि मला असं वाटतं की यावेळेस 15 ऑगस्ट ध्वजारोहण जे आहे ना तर तुमचं शाळेत प्रत्यक्ष होणार आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.